नमस्कार, मी प्रतीक्षा. न्यूज मराठी 24/7 मध्ये आपलं स्वागत आहे आणि आजच्या या खास रिपोर्टमध्ये देखील आपलं स्वागत आहे. आजच्या या खास रिपोर्टमध्ये आपण चर्चा करणार आहोत एका अशा महत्त्वाच्या विषयावर. गेल्या काही दिवसांपासून सिंधुदुर्ग येथील मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली आणि त्यावरून राजकारण पेटलंय. तर महाराष्ट्रातील राजकारण पेटण्याच्या या घटनेमागचा आज आपण पाठपुरावा करणार आहोत आजच्या या खास रिपोर्टमध्ये. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर डिसेंबर 2023 रोजी उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा 28 फूट उंच पुतळा कोसळला आणि राज्यभरात त्याचे पडसाद उमटायला लागले. महाराष्ट्रात अगदी एखाद्या गावातील चावडीपासून ते शहराच्या चौकापर्यंत कुठेही एखाद्या व्यक्तीला किंवा संस्थेला राष्ट्रपुरुष अथवा थोर व्यक्तीचा पुतळा उभारायचा असल्यास राज्य सरकारच्या निकषांची पूर्तता करणे हे बंधनकारक आहे. सरकारने सांगितलेल्या अटी पूर्ण केल्यानंतर त्यानुसार संबंधित भागाच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे पुतळा उभारण्यासाठी परवानगी देण्याचे किंवा नाकारण्याचे सर्व अधिकार असतात. तर पुतळा उभारण्याचे हे निकष आणि नियम नेमकी काय आहेत हे आधी जाणून घेऊयात. त्याचबरोबर राजकोट येथील पुतळा उभारताना निकषांचं पालन झालं होतं का हे सुद्धा आपण जाणून घेऊयात. तर राज्य सरकारची काय निकष आहेत? तर राष्ट्रपुरुष आणि थोर व्यक्तींचे पुतळे उभारण्यासाठी राज्य सरकारकडे एक प्रस्ताव सादर करावा लागतो. त्यासाठी 2 मे 2017 रोजी सरकारने मार्गदर्शक सूचनांचा शासन निर्णय जारी केला. या शासन निर्णयानुसार राज्यातील विविध गावांमध्ये किंवा शहराच्या चौकात राष्ट्रपुरुष किंवा थोर व्यक्तीचे पुतळे बसवण्यासाठी राज्य सरकारकडे विचारणा करावी लागते. सरकारच्या परवानगीशिवाय हे पुतळे उभारता येत नाही. राष्ट्रपुरुष किंवा थोर व्यक्ती यांचे पुतळे उभारायचे असल्यास ते स्थानिक लोकांच्या पुढाकारातून किंवा लोकवर्गणीतून उभारणं अपेक्षित आहे, असंही शासन निर्णयात स्पष्ट आहे. पुतळे उभारण्याबाबत परवानगी मागणाऱ्या संस्था नोंदणीकृत असणं देखील आवश्यक आहे. तसंच पुतळे उभारण्यासंदर्भात परवानगी देण्याच्या प्रस्तावाची छाननी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी स्वरूपात एक पुतळा समिती स्थापन करण्यात आल्याचंही यात म्हटलं आहे. या समितीत जिल्हाधिकारी, महानगरपालिकेचे आयुक्त किंवा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किंवा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष किंवा नगरपालिकेचे अध्यक्ष, पोलीस आयुक्त किंवा जिल्हा पोलीस अधीक्षक, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक, अभियंता, निवासी उपजिल्हाधिकारी यांचा समावेश आहे. सदर पुतळा समितीला सरकारने सांगितलेल्या मार्गदर्शक तत्वे आणि त्या अनुषंगाने प्रस्तावासोबत सादर केलेली कागदपत्रे तपासून पुतळा उभारण्यासाठी मान्यता देण्याचे अधिकार राहतील. तर या पुतळ्याची मान्यता देण्याचे निकष नेमके काय आहेत? तर पुतळा उभारण्यास मान्यता देण्याच्या आदेशामध्ये पुतळ्याचे निश्चित ठिकाण, जागेची मालकी, सर्व नंबर, आयोजित ठिकाण, सर्व बाजूंच्या रस्त्याच्या मध्यापासूनचे अंतर, पुतळ्याची देखभाल, दुरुस्ती, मांगल्य, पावित्र्य राखण्याची जबाबदारी कोणाकडे सोपवली आहे याचा संपूर्ण तपशील समाविष्ट करण्यात येतो. तर पुतळा उभारण्यास ना हरकत प्रमाणपत्र देणाऱ्या प्राधिकाऱ्यांनी घालून दिलेल्या अटी शर्तीचे पालन किंवा पूर्तता केल्याबाबत जिल्हाधिकारी यांनी खात्री करावी. तर पुतळा उभारण्यासाठी पारित केलेले ठराव काय आहेत? तर ना हरकत प्रमाणपत्र 1 वर्षापेक्षा अधिक जुने असू नयेत अशी तरतूद समाविष्ट करण्यात यावी. ना हरकत प्रमाणपत्र देणाऱ्या प्राधिकाऱ्याने त्यांच्याकडे प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर आवश्यक त्रुटींची पूर्तता करून 6 महिन्याच्या आत ना हरकत प्रमाणपत्र द्यावे किंवा नाकारावे. राष्ट्रपुरुष किंवा थोर व्यक्ती यांचा पुतळा उभारण्यास मान्यता देताना त्याच राष्ट्रपुरुष किंवा थोर व्यक्तीचा पुतळा त्या गावात किंवा शहरामध्ये 2 किलोमीटर त्रिज्येच्या परिसरात तत्पूर्वी उभारलेला नाही का याची दक्षता घेण्यात यावी. तर वरील मार्गदर्शक तत्वे ही सूचनात्मक असून या व्यतिरिक्त स्थानिक प्रशासनाची निवड लक्षात घेऊन अन्य मानके निश्चित करण्याचे अधिकारही जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समितीला राहतील. तर जिल्हाधिकारी यांनी वरील मार्गदर्शक तत्वांची पूर्तता होत असल्यास पुतळा उभारण्यास अनुमती द्यावी अथवा पुतळा उभारण्यास मान्यता नाकारण्याचे अधिकार हे जिल्हाधिकारी यांना असतील. याबाबतची सर्वस्वी जबाबदारी ही संबंधित जिल्हाधिकारी यांची राहील.
विख्यात शिल्पकार भगवान रामपूर यांनी राजकोट इथल्या घटनेनंतर एक कलावंत आणि शिल्पकार म्हणून अनेक प्रश्न उपस्थित केलेत. तसंच यात 100% भ्रष्टाचार झाला असेल अशी ही शक्यता त्यांनी वर्तवली आहे. भगवान रामपुरे यांनी नुकताच मध्य प्रदेश येथे शंकराचार्यांचा 108 फुटी पुतळा साकारला. पुतळ्याचे शिल्पकार म्हणून त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेवर निराशा व्यक्त केली आहे. तर कला संचालनालयाने क्लिअरन्स दिला होता का असा सवाल आता इकडे उपस्थित होतो. तर या पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत डिसेंबर 2023 मध्ये पार पडले होते. दरम्यान हा पुतळा नौदलाने उभारल्याचं सरकारचं म्हणणं असून या प्रकरणी पुतळ्याच्या बांधकामासाठी कंत्राट दिलेल्या 2 खासगी कंपन्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर हा पुतळा कोणी बांधला आणि बांधत असताना निकषांचं पालन केलं होतं का असे प्रश्न आता विरोधकांकडून उपस्थित केले जात आहेत. तर स्वराज्य पक्षाचे प्रमुख संभाजीराजे छत्रपती यांनी या पुतळ्याच्या कामकाजावर यापूर्वीच प्रश्न उपस्थित केले होते. हा पुतळा बनवताना काल संचालनालयाकडून क्लिअरन्स मिळाला होता का असा प्रश्न संभाजीराजे छत्रपती यांनी BBC मराठीशी बोलताना उपस्थित केला होता. तसेच केवळ नौदलाने पुतळा उभारला असं सांगून हात वर करता येणार नाहीत असंही ते यावेळी म्हणाले होते. त्याचबरोबर शिवाजी महाराजांचा पुतळा पडणं छोटी बाब नाहीये, तुम्ही निकष पाळलेले नाहीत, कला संचालनालयाची परवानगी घेतली होती का असाही सवाल त्यांनी उपस्थित केलाय. तसेच गावागावात जेव्हा शिवभक्त पुतळे उभारतात तिथे तुम्ही त्यांच्यावर जाचक अटी लागू करता. मग ज्या पुतळ्याचं अनावरण स्वतः पंतप्रधानांच्या हस्ते झालं त्या पुतळ्यासाठी काही प्रोटोकॉल होते का? कला संचालनालयाने क्लिअरन्स दिला होता का याचं उत्तर सरकारनं द्यावं अशी ही मागणी त्यांनी केली. ते पुढे असंही सांगतात की नौदलाची जबाबदारी दिली होती असं सांगून हात वर करून चालणार नाही. तुम्ही गेलाच होता ना तिकडे उद्घाटनाला, पंतप्रधानांना बोलावलं तरी क्लिअरन्स झाल्याशिवाय गोष्टी झाल्या का? त्या पुतळ्याच्या संदर्भात स्कूटीनेच काही झालेली नाहीये. कुठल्या बेसवर तुम्ही पुतळा तयार केला? तो शिल्पकार कसा निवडला? कला संचालनालयाने क्लिअरन्स दिलं होतं का असेही अनेक प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केलेत. तसंच पंतप्रधान येणार होते तर मग अटी आणि नियमांची अधिक काळजी घ्यायला हवी होती, परंतु घाई गडबडीने उद्घाटन केलं हेच त्यामागे कारण आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पंतप्रधानांना बोलावलं होतं त्यामुळे हे झालेलं आहे अशी टीकाही त्यांनी यावेळी केली. तर राज्य सरकारचे यावर असं स्पष्टीकरण आहे की राज्य सरकारने मात्र शिवरायांचा हा पुतळा नौदलाच्या अखत्यारीत येतो असंही म्हटलंय. त्यांनीच या पुतळ्याची उभारणी केली होती. ताशी 45 किलोमीटर वेगानं वारा वाहत असल्यानं तो पडला आणि नुकसान झालं. त्या ठिकाणी PWD आणि नौदलाचे अधिकारी येणार आहेत. त्यानंतर या पुतळ्याला भेट देऊन यामागची कारणे तपासणार आहेत असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय. तर या प्रकरणाची जबाबदारी संबंधित कंत्राटदारांची असल्याचे राज्य सरकारने स्पष्ट केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुतळा पुन्हा उभारला जाईल असंही हमी यावेळी दिली आहे. तर नौदलाने यावेळेस म्हटलंय की भारतीय नौदलाने छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळण्याच्या दुर्घटनेची सखेद दखल घेतली आहे. 4 जून 2023 रोजी म्हणजेच नौदल दिनी या पुतळ्याचं अनावरण करून सिंधुदुर्गमधील रहिवाशांना तो समर्पित करण्यात आला होता. राज्य सरकार आणि संबंधित तज्ज्ञांच्या सहकार्याने नौदलाने तातडीने तैनात केलेले पथक पुतळा कोसळण्याच्या दुर्दैवी घटनेमागील संभाव्य कारणांचा शोध घेत आहेत. त्याचबरोबर या पुतळ्याची दुरुस्ती, पुनर्बांधणी आणि लवकरात लवकर पुतळ्याची स्थापना केली जाईल असंही नौदलाने यावेळी म्हटलं. तर आजच्या या खास रिपोर्टमध्ये आपण इथेच थांबत आहोत, पण अशाच महत्त्वाच्या माहिती घेऊन पुन्हा भेटूया. तोपर्यंत पाहत रहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.